पोलीस अधीक्षक सत्यजित शिंदे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक विशेष पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांचा शोध घेण्याचं नियोजन केलं होतं। गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कुंडल फाटा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे एक संशयित इसम अग्निशस्त्रांसह फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कुंडल फाटा येथील किर्लोस्करवाडी रोडवर सापळा रचून त्या इसमाला ताब्यात घेतला। पोलिसांनी त्याच्याजवळ विचारपूस केली असता त्याने आपलं नाव कुमार जनार्दन खेडी, वय वर्ष 31, राहणार ताकरळी तालुका वाळवा असं सांगितलं। त्याच्याकडे बेकायदेशीररित्या बाळगलेले देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस मिळून आले। पोलीस तपासात उघड झालाय की सदर आरोपीने बाळगलेले अग्निशस्त्र विवादास कारणीभूत ठरू शकणार असल्याने त्याच्यावर भारतीय शस्त्र अग्निशमन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस ठाणे कुंडल करत असून आरोपीच्या आणखी गुन्ह्यांची चौकशी सुरू आहे।